नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी जानकीच्या पुढे एक मास्क घालून माणूस आलेला असतो आणि त्याने चाकू तिला दाखवलेला असतो. त्यामुळे जानकी जराशी घाबरते आणि ती घाबरून त्याला धक्का देऊन तिथून पळते. त्यावेळी ती एका ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ती पाहते की तिथे भिंतीवरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं, आय लव्ह यू जानकी. परंतु जानकीला थोडंसं गरगरल्यासारखं होतं आणि ते चक्कर येऊन खाली पडणार. त्यावेळी आता ऋषिकेश तिथे येतो आणि तो तिला धरतो. त्यावेळी आता त्या ठिकाणी दुसरा एक माणूस असतो जो लपून त्या दोघांचे एकत्र फोटो काढतो. म्हणजेच आता जानकी पडणार असते तर ऋषिकेशने तिला धरलेलं असतं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचे फोटोज काढून घेतले जातात. आणि त्यानंतर आता त्या फोटोच्या कॉपीज तिच्या घरी पाठवल्या जातात. आता ते बघितल्यानंतर तर त्या बाईला खूपच राग येतो आणि ती जानकीला बाहेर काढून तिला म्हणत असते, तुझे असले थेरं कुठे जाऊन उधळायचे तिथे जाऊन उधळ. या असल्या मुलीला माझ्या घरात थारा नाही, असं म्हणतच आता ती तिला धक्का देते. त्यावेळी देखील आता तिथे ऋषिकेश येतो आणि तो तिला धरतो आणि तो म्हणतो, काकू काय झालं? तर तेवढ्यातच जानकी आता ऋषिकेशला धक्का देतच म्हणते, तू काही बोलू नकोस, हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. खरं तर ऋषिकेशला आता यातलं काहीच माहिती नसतं, परंतु तरीही सगळा दोष त्याच्यावर येतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.